कोल्हापूरपासून साधारण 40 किलोमीटर अंतरावर असलेलं तीर्थक्षेत्र श्री नरसिंहवाडी हे श्री दत्त महाराजांचं एक पवित्र तीर्थक्षेत्र असून कृष्णा नदीच्या काठावर हे मंदिर वसलेलं आहे. इथे आता बरीच सुधारणा झालेली आहे आणि निवांत वेळी आपल्याला जर व्यवस्थित दर्शन घ्यायचं असेल तर शनिवार, रविवार आणि पौर्णिमा सोडून आपण जर गेलो तर आता आपण समोर पाहत आहात असं इतकं शांतपणे आपल्याला इथलं वातावरण इतकं प्रसन्न असतं. समोर आता आपण आतून आल्यानंतर लगेचच आपल्याला पाळीसाठी किंवा क्यूसाठी उभा राहायची गरज नाही. अगदी व्यवस्थित असे इथे क्यूसाठी संपूर्ण रचना करून पक्कं बांधकाम केलेलं आहे आणि आपण क्यूमध्ये जर गर्दी असेल तर उभारून आपण अगदी व्यवस्थित पादुकांच्या समोर जाऊ शकतो. आणि पायऱ्यावरून आल्यानंतर आपल्याला डायरेक्ट आपण जिन्यावरून पादुकांच्या तिथं पोचण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि मंडप इतका विस्तीर्ण बांधलेला आहे की आता कुठूनही आपण जरी गेलो तरी मंदिराच्या समोर विस्तीर्ण असा मंडप असल्यामुळं बसायला भरपूर जागा आहे. दत्त जयंतीसारख्या उत्सवात देखील आता इथे अजिबात गर्दी होत नाही किंवा खेचाखेची होत नाही. यापूर्वी इथे खूप गर्दी व्हायची आणि जन्मकाळाच्या वेळी खूप खेचाखेची व्हायची. पण आता इतका सुंदर मंडप बांधलेला आहे. अगदी समोर आपण पाहतो हे कृष्णा नदीचं पात्र अगदी जवळून आपल्याला पाहतं. मंडपामध्ये बसून लोक पोथी वाचतात, निवांतपणे दर्शन घेतात आणि शांत वातावरण इतर दिवशी असतं. आणि कितीही वेळ जरी देवासमोर आपण बसलं तरी इथे या इतर दिवशी आपण गेल्यानंतर आपल्याला बसायला मिळतं, व्यवस्थित दर्शन मिळतं आणि खूप छान अशी आता व्यवस्था केलेली आहे. आणि मंडप देखील खूप मोठा आणि प्रसन्न आणि विस्तीर्ण असा बांधल्यामुळं भक्त लोक तिथं निवांत बसून आराधना करतात, जप करतात, पोथ्या वाचतात आणि अतिशय उत्कृष्ट असं इथलं आता व्यवस्थापन असल्यामुळं कोणाला अगदी इझिली दर्शन होतं आणि खेचाखेची गर्दी फारच कमी असते. आणि विशेष करून जर आपण इतर दिवशी गेलो म्हणजे शनिवार, रविवार आणि पौर्णिमा सोडून तर अगदी निवांतपणे आपण दर्शन घेऊ शकता आणि हा प्रदक्षिणेचा मार्ग आहे. वर आल्यानंतर देखील आपल्याला फारशी गोंगाट किंवा गर्दी इथं दिसणार नाही. आणि मुख्य म्हणजे लाईनसाठी आणि किती गर्दी झाली तरी रांगेत उभारण्यासाठी खूप सुंदर अशी व्यवस्था आता करण्यात आलेली आहे. त्यामुळे कोल्हापूरजवळील हे श्री क्षेत्र नरसिंहवाडी हे दत्ताचं ठिकाण बऱ्याच लोकांना इथं बाहेरून आल्यानंतर कसं जायचं, काय जायचं हे माहीत नसतं. पण आपण रेल्वेने आलो तरी जयसिंगपूरला उतरून आपण बसनं नरसिंहवाडीला जाऊ शकतो किंवा सांगली, मिरज, पुणे सगळीकडून नरसिंहवाडीला बसेस आहेत आणि स्टँडवरून अगदी 5 ते 7 मिनटाच्या अंतरावर मुख्य मंदिर आहे. आणि या मंदिराजवळ अन्नछत्र देखील असून दुपारी आणि संध्याकाळी इथे प्रसाद देखील महाप्रसाद असतो. हे रामचंद्र स्वामींचा इथं जिवंत समाधी हे श्री नरसिंहवाडीचं श्री दत्त मंदिर आणि तीर्थक्षेत्र पवित्र असून इथे आजही मंदिरामध्ये फक्त त्या वाडीतील जे रहिवासी आहेत त्याच लोकांना आत सोळ्यानं जाण्याची परवानगी आहे. आणि अंघोळ करून ओल्यानं किंवा सोळं नेसूनच या मंदिराच्या आतल्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश दिला जातो. आणि बाहेरील बाजूस सर्व भक्तांना अगदी व्यवस्थितपणे दर्शन घेण्याची व्यवस्था आहे. आणि समोरून अगदी ज्या महाराजांच्या पादुका आहेत त्या आपल्याला अगदी व्यवस्थित त्याचं दर्शन होतं. आणि इथं आल्यानंतर एक प्रकारचं वातावरण इतकं प्रसन्न असतं की कोणीही भक्त इथे आला तरी तो भारावून जातो आणि या भक्तिरसामध्ये बुडून जातो. तर असं हे नरसिंहवाडीचं श्री दत्त मंदिर आपण ज्यावेळी कोल्हापूरला याल तेव्हा जरूर इथे एकदा तरी भेट द्या. आणि नक्कीच इथे या कृष्णा नदीच्या काठावर असलेलं हे मंदिर आपल्याला रम्य असं पवित्र तीर्थक्षेत्र आहे याची निश्चितच खात्री पटेल. VSK पर्यटनतर्फे विनायक कुलकर्णी आमचं VSK पर्यटन हे यूट्यूब चॅनल असून आम्ही संपूर्ण भारतातील वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांची तसेच वेगवेगळ्या पर्यटन स्थळांची माहिती आमच्या यूट्यूब चॅनलवर असते. तसेच
बरेचसे सामाजिक कार्यक्रमाचे देखील तसेच सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजनाचे कार्यक्रम याची माहिती आम्ही आमच्या VSK पर्यटन या चॅनलवर देत असतो. आपण आमचे VSK पर्यटन हे चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील आमचे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपल्या भारतातील विविध तीर्थक्षेत्र तसेच पर्यटन स्थळे ह्याची माहिती इतरांना देखील होईल आणि प्रत्येक तीर्थक्षेत्राला कसं जायचं हे देखील माहीत होईल. धन्यवाद.